उपदेश शिकवण भाग दुसरा. देव भावाचा भुकेला हे विसरू नका. गीतेत सांगितल्याप्रमाणे पत्रम पुष्पम फलम तोयम, जे काही कराल ते मनापासून करा, परमेश्वर दूर नाही. साक्षात्काराला अनेक जन्म देखील पुरत नाहीत. तसंच तो क्षणात सुद्धा होऊ शकतो हे ध्यानी आणा. त्या भावनेशी तुम्ही किती एकरूप होता त्यावर आणि इतर भावना आणि जाणीवा किती दूर ठेवू शकता यावरच आपलं ईश्वर सान्निध्य अवलंबून असतं. चारित्र्य आणि शील यांना सुरुवातीपासूनच फार जपा. एकदा ते भंगलं तर सांधत नाही. दुष्परिणाम टाळायला मग फार श्रम करावे लागतात. विश्वामित्राची हजारो वर्षांची तपश्चर्या फुकट गेली. कामक्रोध आवरा. इंद्रियांवर आपला ताबा म्हणजे सुविचारांचा ताबा चालवायचा आहे हे लक्षात ठेवा. इंद्रियाधीन होऊ नका. मन इंद्रिय हठयोगादी साधनेने जबरदस्तीने सुद्धा ताब्यात येतात, पण त्यांचा केव्हा तरी विस्फोट होण्याचा संभव असतो. म्हणून चुचकारून समजावून हळूहळू इंद्रिय मन ताब्यात आणावी. वैराग्य ओढून आणणं कठीण असतं. ते आपोआप उत्पन्न व्हावं लागतं. व्यवहारी जगात कोणत्याही गोष्टीचं वैफल्य समजल्याशिवाय वैराग्य येत नाही. यासाठीच म्हटलं जातं की त्रिविध तापे जो पोळला तोची अधिकारी झाला परमार्थाचा. त्यामुळे ज्याला परमार्थाचा अधिकारी व्हायचं आहे त्याने सांसारिक त्रास, अडचणी, संकट यांचा बागुलबुवा मानू नये. याही गोष्टी आपल्या अंतिम कल्याणासाठी आवश्यक असल्यामुळे प्रभू कृपेने आणि इच्छेने घडतात असं मानावं. दुसऱ्याला कटू शब्दांनी दुखवू नये. त्याचाही आत्मा माझ्या आत्म्याचाच अंश आहे हे विसरू नये. सर्वत्र समभावाने पाहण्यास आणि त्याप्रमाणे वागण्यास शिकावं. हिंसा नेहमीच वर्ज्य करावी, टाळावी, पण हे करताना समभाव जागा हवा. भांडणाने भांडण वाढतं, वैराने वैर वाढतं, सुडाने द्वेष वाढतो, पण क्षमेने आनंद आणि सुख वाढतं हे नेहमी लक्षात ठेवा. शिक्षा करणाऱ्यांपेक्षा क्षमा करणाऱ्यांची शक्ती मोठी असते हे विसरू नका. क्षमा शक्तीशिवाय करताच येत नाही. अगतिकाची वाट बदलणं म्हणजे क्षमा नव्हे. हे सर्व मनात बाळगून आपले सद्गुरू म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर मानून त्यांच्यावर पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने आपला सर्व भार सोपवा. निश्चिंत व्हा. आणि मग काहीही झालं तरी असं का याचा विचारसुद्धा करू नका. जे जे घडेल ते फक्त तुमच्या कल्याणाचंच घडेल याची खात्री ठेवा. एक एक गोष्ट श्री स्वामी सांगू लागले तसतसं वाटू लागलं की जर या कसोट्यांवर पारखून पाहू लागलो तर देवडीचे पायरीवर जाण्याची सुद्धा आपली लायकी नाही. उगाच लोक आणि काही वेळा मी सुद्धा समजत होतो की मी म्हणजे श्री स्वामींच्या लोभातला अगदी खास जवळचा. त्यावेळी याचा कार्यकारण भाव काही लक्षात आला नाही. माझ्यात आलेला अहंकार आणि अजाणता, त्याची होत असलेली जोपासना हीच सर्व मुळापासून उपटून फेकून देण्याचं काम श्री स्वामी करीत होते. आमच्यापैकी एक जरा जास्त जवळीक असलेला, आमच्या पूर्वीपासून श्री स्वामींकडे जाणारा, सर्व सांगितल्याप्रमाणे नियमित साधना करणारा असा होता. आपल्या सद्गुरूंवर देखील थोडा प्रेमळ अधिकार चालवणारा. असं करा, तसं करा, असं करू नका असं सांगण्यापर्यंत मजल गेलेला होता. हेही सर्व चांगल्या भावनेने हितासाठीच. तरीसुद्धा हे गुरुशिष्य संबंधात अयोग्य होतं. त्याच्या स्वतःच्याच अकल्याणाचं होतं. म्हणून त्याची चूक त्याला दाखवून, त्याची योग्य जागा दाखवून त्याला मार्गावर आणण्यासाठीच श्री स्वामींचा हा सर्व खटाटोप होता असं वाटतं. कारण यानंतर श्री स्वामींनी या इस्माला आम्ही जितकं जवळून पाहत होतो तितकाच दूर ठेवला. त्याची चूक त्याला दाखवून दिली. माझ्याजवळ बऱ्याच वेळा त्या गृहस्थातील दुर्गुणांचा उच्चार केला. मी काहीच बोलत नव्हतो. पण एकदा अशाच गोष्टी चालू असताना गुरु शिष्याचा स्वीकार केव्हा कसा करतात यावर बोलणं सुरू होतं. त्यावेळी सत्शिष्याच्या शोधात गुरु नेहमीच असतात. सत्शिष्य मिळावा यासाठी ते आसुसलेले असतात. कोण कधी येणार हे माहीत असून देखील. पण वाढ असते ती नेमक्या अशा माणसांचीच. मग त्यातल्या त्यात बरा पाहून त्याला उपासना देतात. पण शिष्य म्हणून एकदा उपासना दिल्यावर मग मात्र त्याच्या सर्व चांगल्या अगर वाईट कृत्यांची जबाबदारी आणि उत्तरदायित्व गुरूंकडेच राहावं हाच त्या सर्वांचा मतितार्थ होता. एका शिष्यासंबंधी
जरा त्राग्यानेच श्री स्वामी हा असा कसा वागतो, काय हा माणूस वगैरे माझ्याजवळ म्हणत. मी नुसताच हसलो. श्री स्वामी म्हणाले, हसतोस का? त्यावर मी म्हणालो, आता तुम्ही कोणाही शिष्यावर कितीही नाराजी व्यक्त केलीत तरी मी आता फसणार नाही. कारण शिष्य स्वीकारताना त्याचे मागील 7 जन्म तपासून आणि पुढे तो कसा आणि काय वागणार हेही तपासून त्याचा स्वीकार करताना, मग आता असं कसं म्हणता? आणि याही पुढे जाऊन मी आणखी म्हणेन की आता त्याला दूर करणं आपल्याही शक्तीपलीकडचं आहे. आपणाला तसं करणं शक्य होणार नाही, करता येणार नाही. आता आपण फक्त एक आणि एकच गोष्ट करू शकता, ती म्हणजे त्या शिष्याचं कल्याण. मग त्यासाठी हवा तो उपाय करा, पण आपल्याला याखेरीज दुसरा उपायच नाही. श्री स्वामी म्हणाले, तू म्हणजे अगदी असा आहेस ना? जाऊ दे. आमच्यात डोकावणारा बळावणारा अहंकार वेळोवेळी समर्थपणे उपटून काढून टाकण्याचे त्यांनी केलेले प्रयत्न आज मात्र फारच उत्कटतेने जाणवतात. आमच्यामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी, आम्हाला योग्य मार्गावर आणण्यासाठी त्यांनी केलेले उपाय आज दिसतात, समजतात. पण आम्हीच असे आळशी की शक्तीचं प्रक्षेपण सतत चालू असून देखील आमचं रिसिव्हिंग स्टेशन काही आम्ही ऑन करून चालू शकलो नाही. आम्ही आमच्या तथाकथित बुद्धिगम्य तर्कशुद्ध विचारसरणीच्या कैफात होतो. भाव भक्ती शतयोजनं दूर राहिल्या आणि भरभरून श्री स्वामी देत होते तरी आम्ही घेऊच शकलो नाही, निदान मी तरी. त्यावेळी काही घडलं नाही. आज मात्र वाटतं की घडावं. पाहूया, कदाचित त्यांच्याच कृपेने तेही घडून जाईल.